घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे वेदांत अग्रवालची रिमांड होम मध्ये आता रवानगी होणार आहे। या घडीची महत्त्वाची बातमी उशिरा या सगळ्या संदर्भातला आता निकाल हा समोर येतोय। रिमांड होम मध्ये पाठवण्यासंदर्भात आता निकाल समोर आलेला आहे। खरं तर या सगळ्या प्रश्नी संध्याकाळी 4:30 वाजता निकाल समोर येणार होता, पण दोनही बाजूंना युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीशांसमवेत चर्चाही झाली आणि अखेर वेदांत अग्रवालची रिमांड होम मध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। रिमांड होम मध्ये पाठवण्यासंदर्भात निर्णय झालाय, पण सगळ्यात महत्त्वाचं संज्ञानासंदर्भात निर्णय झालेला नाही, ज्याचा उल्लेख काल देवेंद्र फडणवीसांनी केलेला होता। ज्या सगळ्या संदर्भात आता पोलिसांनी अर्ज देखील केलेला होता की वेदांत अग्रवालला ॲडल्ट म्हणून म्हणजे संज्ञान म्हणून ट्रीट करण्यात यावं, या सगळ्या संदर्भात अर्ज करण्यात आलेला होता। ज्याकरता निर्भयाचा संदर्भ देखील फडणवीसांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेला होता। निर्भयाच्या केस नंतर या सगळ्या संदर्भात जे काही अमेंडमेंट झाले त्यानुसार वेदांत अग्रवालला संज्ञान म्हणून ट्रीट करण्यात यावं, याकरता म्हणून जुवेनाईल जस्टिस कोर्टात अर्ज करण्यात आलेला होता, पण त्यावर मात्र काही निकाल देण्यात आलेला नाहीये। लोकशाही मराठीच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी वेदांत अग्रवालची रिमांड होम मध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। रिमांड होम मध्ये पाठवण्यासंदर्भात निर्णय झालेला आहे। वेदांतला संज्ञान ठरवण्यासंदर्भात निर्णय झालेलाच नाही। लोकशाही मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेलं आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात जो मुद्दा लोकशाही मराठीने वारंवार उपस्थित केलेला होता संज्ञान ठरवण्यासंदर्भात वेदांतला, त्या संदर्भात काही निकालच लागला नाहीये किंबहुना निर्णयच झालेला नाहीये? नक्कीच, खरं तर आज रिमांड होम मध्ये या वेदांत अग्रवालची रवानगी करण्यात आलेली आहे। खरं तर आज दिवसभर जो मुद्दा चर्चेत होता तो संज्ञान संदर्भातला होता, परंतु या मुद्द्यावरती कोणत्याही पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो या बाल न्यायालय मंडळामध्ये झाला नाही। परंतु आता ज्या निर्णयामध्ये आपण आता बघू शकतो की बाल सुधारगृहामध्ये रवानगी झालेली आहे, ती किती दिवसाची असेल किंवा त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। परंतु आता जे वेदांत अग्रवाल आहे, जो ज्याने 2 जणांचा बळी घेतला होता, त्याची मात्र रवानगी आता पुणे बाल न्याय मंडळाच्या बाल सुधारगृहामध्ये झालेली आहे। माफ करा, मध्येच तोडलं मी तुम्हाला। रिमांड होम मध्ये त्याची रवानगी करण्याचा निर्णय झालाय, पण काल फडणवीसांनी जो उल्लेख केलेला होता, पोलिसांकडून जो अर्ज करण्यात आलेला होता, त्याला ॲडल्ट म्हणून ट्रीट करण्यासंदर्भात, संज्ञान म्हणून ट्रीट करण्यासंदर्भात त्या अर्जाचं काय झालं? या कोर्टात या संदर्भात काही या चर्चा झाली का? युक्तिवाद झाला का? निर्भया केसचा काही संदर्भ देण्यात आला होता का, जो उल्लेख काल फडणवीसांनी केलेला सुद्धा होता? त्या संदर्भात आज कोर्टात नेमका काय झालं? खरं तर 2 अर्ज जे आहेत ते आज या बाल न्याय मंडळामध्ये दाखल करण्यात आले होते। जो पहिला अर्ज होता त्यामध्ये हा जो आरोपी आहे त्याला संज्ञान घोषित करावा असं पुणे पोलिसांनी अर्ज दाखल केला होता। या अर्जावरती कोणत्याही पद्धतीचा युक्तिवाद झाला नाही। खरं तर याबाबतचा जी प्रक्रिया असते ती साधारण एका महिनाभर या सगळ्या प्रक्रियेला लागतो अशी माहिती मिळत आहे। परंतु या निर्णयामध्ये जो बाल सुधारगृहामध्ये पाठवण्याचा निर्णय झाला आहे, या निर्णयावर मात्र सगळी चर्चा झाली। संज्ञांबाबत कोणतीही चर्चा किंवा कोणताही युक्तिवाद या न्याय मंडळामध्ये झालेला नाही। का नाही झाला भांगे? या सगळ्या संदर्भात कोणी अर्ज केलेला होता, काल फडणवीसांनी सुद्धा उल्लेख केलेला होता, तरी देखील का युक्तिवाद झाला नाही? नेमकं कुठं अडलं? काय नेमका या सगळ्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले कोर्टात? का यावर युक्तिवाद करण्यात आला नाही? इतकं काय अडलेलं आहे की त्याला ॲडल्ट म्हणून ट्रीट करता येत नाहीये? खरं तर या संदर्भात संज्ञान घोषित करण्याची जी प्रक्रिया असते या बाल न्याय मंडळामध्ये ती एका वेगळ्या स्वरूपाची प्रक्रिया असते आणि या सगळ्या बाबत जो रविवारी निर्णय याच बाल न्याय मंडळाने दिला होता तो निर्णय कायम करावा अशी मागणी जी आहे त्या
आरोपीच्या वकिलांनी केली होती, परंतु संज्ञान संदर्भातला जो अर्ज पोलिसांनी दाखल केला होता त्यामध्ये आपण सकाळी सांगितले की याबाबतचे जे पुरावे आहेत ते ठोस पुरावे पुणे पोलिसांनी दिले नाहीत असंच या ठिकाणी दिसते। कारण रक्ताचे महत्वाचे जे नमुने आहेत हे रक्ताचे नमुने पुणे पोलिसांनी या बाल न्याय मंडळासमोर दिले का याबाबतही प्रश्नचिन्ह सध्या निर्माण होत आहे। खरं तर संज्ञान घोषित करण्यासाठी या आरोपी विरोधातले जे पुरावे होते, ज्या हॉटेलमध्ये या आरोपीनं सगळं मद्यप्रशान केलं होतं त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि त्या आरोपीनं जेवण केलेलं आणि त्याबाबतचं मध्याचं बिल जे आहे हे बिल हे दोनच पुरावे या संदर्भात या ठिकाणी सादर केले होते का? कारण तिसरा जो महत्वाचा पुरावा जो न्यायालयामध्ये ग्राह्य धरला जातो तो मद्यप्राशनचा पुरावा जो चंद्रशेखर, माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते, असेच जोडले राहा। महत्वाची बातमी समोर आलेली आहे या सगळ्या संदर्भात। वेदांता प्रकरणी सरकारी पक्षाला एक मोठा धक्का बसतोय। वेदांताला कोर्टानं अल्पवयीनच ग्राह्य धरलाय का हा मुद्दा आता यातून समोर आलेला आहे। संज्ञान घोषित करण्यासाठी महिना लागण्याची शक्यता वर्तवली जाते। वेदांता प्रकरणी सरकार पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे। वेदांताला कोर्टानं अल्पवयीनच ग्राह्य धरलाय का हा या ठिकाणी मुद्दा उपस्थित झालेला आहे। महिना लागण्याची शक्यता का हा मुद्दा खरं तर यातून उपस्थित करण्यात येतोय। या घडीची ही महत्वाची बातमी। चंद्रशेखर, आपण पाहतोय की वेदांताला कोर्टानं अल्पवयीनच ग्राह्य धरलाय का असाच यातून आता अर्थबोध होतोय। कारण काल देखील वारंवार उल्लेख करण्यात येतो संज्ञान ट्रीट करण्यासंदर्भात, तरी देखील यावर मात्र सरकारी पक्षाला मोठा धक्का बसतो, असं नेमकं का? हा, नक्कीच। खरं तर या संदर्भात पुणे पोलिसांनी जे अर्ज या समोर बाल न्याय मंडळासमोर दिलं होतं त्या अर्जामध्ये जो आरोपी आहे वेदांता अग्रवाल याच्या संज्ञानासंदर्भातला जो महत्वाचा अर्ज होता त्या अर्जावरती खरं तर सुनावणी किंवा चर्चा कोर्टामध्ये होणं अपेक्षित होतं, परंतु ती सगळी सुनावणी झाली नाही। कारण संज्ञान संदर्भात जर त्या बाबतची सुनावणी घेण्याची प्रक्रिया न्यायालयामध्ये करायची असेल तर त्याची जी मोठी प्रक्रिया आहे अशी माहिती समोर येत आहे। कारण एखाद्या जो मायनर आरोपी जो आहे त्याच्याबाबतची जी प्रक्रिया आहे त्याबाबतचा जो कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्यासाठी वेळ लागतो असं सूत्रांकडूनची माहिती मिळत आहे। निश्चित। चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।